नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता तिथे लावण्य आलेली असते आणि ती म्हणते की मला सांगा तुम्ही मामी मला इतक्या घाईघाईत का बोलवलात. तेव्हा मग ती म्हणते की अगं मी एक काम आहे महत्त्वाचं म्हणून बोलवले. आज कोजागरी पौर्णिमा आहे, तर मग आज ईश्वरी जागरण करणार आहे. त्यावेळेला मग लावण्य म्हणते की मग त्यासाठी तुम्ही मला इथे का बोलवलं आहे. तेव्हा ती म्हणते की ती आमच्या ओल्ड लेडीला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करणार आहे. तुला माहिती आहे, कोजागिरीच्या रात्री जी सुहासीन असते ना, ती जागरण करते, तेव्हा तिला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि मग असंच करण्यासाठी, हे सगळं करण्यासाठीच ईश्वरी जागी राहणार आहे. मग त्याबरोबर आता लगेचच लावण्य म्हणते की हाऊ बोरिंग कॉन्सेप्ट इट इज. तेव्हा ती म्हणते की अगं बाई, माझं ऐकून तर घे, काय म्हणायचं आहे मला. म्हणजे ना, आजीला तिने तसं प्रॉमिस केलं आहे की ती जागरण करणार आहे. म्हणजे रात्रभर जागरण केल्यानंतर जर देवीचा आशीर्वाद तिला मिळाला ना, तर ती आमच्या ओल्ड लेडीला इम्प्रेस करू शकेल. लक्षात येतं आहे का तुला काय म्हणायचं आहे ते मला. त्यावेळेला आता लगेचच ती म्हणते की पण ईश्वरीला जागरण करूच दिलं नाही तर. तेव्हा मग आता लगेच लावण्याच्या लक्षात येतं की ओ अच्छा, म्हणजे आपल्याला तिचा हा प्लॅन फूस करायचा आहे, बरोबर ना. तेव्हा ती म्हणते की आता कळलं तुला मला काय म्हणायचं आहे. आणि मी काय करणार माहिती आहे, ईश्वरी जे कोजागिरीचं मसाला दूध बनवेल ना, तर त्याच दुधामध्ये या औषधाचे थेंब टाकायचे. म्हणजे काय ना, ती ईश्वरी अगदी गाढ जाऊन झोपेल आणि तिच्या प्लॅनचे 3-13 वाजतील. आणि तू काय करायचंस, तू येणाऱ्या बायकांना हळद कुंकू द्यायचं आणि तू जागरण करायचं. म्हणजेच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुला मिळाला असं आपल्याला सांगता येईल. तेव्हा मग लावण्य म्हणते की ओ लाईक दॅट. तेव्हा ती म्हणते की हो, असंच असंच म्हणायचं आहे मला. आणि जर ईश्वरी जागीच राहिली नाही, तर तिने आमच्या ओल्ड लेडीला इम्प्रेसच नाही करू शकणार. पण तू तू मात्र नक्कीच करू शकते. आणि तू तर या घरची गृहलक्ष्मी म्हणून मानली जाशील. त्यामुळे लक्षात ठेव, किती काही झालं तरी आज त्या ईश्वरीला, मिडल क्लास ईश्वरीला काही झालं तरी तिचं व्रत पूर्ण करू द्यायचं नाही म्हणजे नाही. आणि त्या जागी तू जागा राहायचंस. ती झोपली ना की तू राहायचंच हळदी कुंकू द्यायला. आणि मग बघ, आमची ओल्ड लेडी तुझ्यावर कशी इम्प्रेस होते आणि ती सरळ सगळ्यांना सांगून टाकेल की आपल्या लावण्याने सगळ्यांना इम्प्रेस केलं आहे, ही ईश्वरी तर झोपा काढत होती. आता बघूया आपण काय मजा येते ते, असं त्या ठरवतात. तर इथे ईश्वरी ही आपल्या मसाला दुधासाठी वेलची कुटत बसलेली असते. तेव्हा मग आता लगेचच ताई म्हणते की अगं ईश्वरी, अगं हे असं कुटत का बसली आहेस तू. त्यापेक्षा मिक्सर घे आणि मिक्सरला लाव ना, तिथेही वेलची बारीक होईलच. त्यावेळेला ती म्हणते की नाही ताई, हो वेलचीवाला असा कुटून जो स्वाद येतो ना, तो अगदी वेगळाच येतो. तो तुम्हाला माहीत नाही पडणार, म्हणजे खूप छान असतो तो स्वाद. तसं मिक्सरमध्येही नाही येणार, कधीच नाही. आणि असं मसाला दूध बनवायला खूप मजा येते. तेव्हा मग लगेच अर्णव म्हणतो की पण हे सगळं करण्याची काय गरज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, तुम्ही फक्त आज हे दूध पिऊनच बघा. बघा तुमचं बाळ आणि तुम्ही दोघंजणही एकदम खुश होऊन जाल. एकदम बढिया बनतं हे दूध. म्हणजे हे दूध प्याल ना, तेव्हा खरंच तुम्हाला खूप मजा येईल. तेव्हा अंजली हसायला लागते आणि मग अर्णव म्हणतो की तसं नाही, पण इतकं करण्याची काय गरज आहे ना. म्हणजे रेडीमेड मार्केटमध्ये मसाला पावडर मिळते दुधाची, ती मिक्स करायची आणि बनवायचं मसाला दूध. ईश्वरी म्हणते की बिलकुल नाही सर, तुम्हाला यामधली गंमत काहीच कळणार नाही. ही असं दूध बनवण्यामध्ये जी गंमत आहे ना, ती कुठेच मिळणार नाही. आलं का तुमच्या लक्षात. त्यामुळे आणि आम्ही तर खूप मजा करायचो इंदरमध्ये असताना ना, आम्ही हे असं मसाला दूध वगैरे घेऊन गच्चीवर जायचो. आणि आम्ही गच्चीवर इतकं सगळं करायचो, म्हणजे इतका आनंद यायचा ना आम्हाला. गच्चीवर आम्ही छान गप्पा मारायचो, असं चांदण्याच्या प्रकाशांमध्ये छान गप्पा मारायच्या. नंतर हे असं मसाला दूधचा स्वाद घ्यायचा, वा वा एकदम बढिया. मला ना ते सगळे दिवस आठवले. तेव्हा मग छान गप्पा अशा मारायच्या. तेव्हा तिची बडबड सुरू असताना अर्णव म्हणतो की बघितलं ताई, हिची बडबड सुरू झाली. हिच्या गप्पा कसल्या, हिच्या तर नॉनस्टॉप बडबडच सुरू असते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, बघितलं कसे बोलत आहेत मला. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो चिंटू, उगीचच तिला काही बोलू नकोस हा. ती बिचारी सगळं अगदी मनापासून करते आणि ती गप्पा मारते, सगळं मनमोकळेपणाने करते. त्यामुळे किती काही झालं तरीही ते सगळं अगदी मनापासून करते. आणि हेच आजीला पटलं पाहिजे. आणि त्याच वेळेला लगेच अंजली म्हणते की ईश्वरी आज रात्री जागरण पण करणार आहे, आपल्या आजीला इम्प्रेस करण्यासाठी. म्हणजे आजीला एकदा की कळलं की ईश्वरी सगळं काही व्यवस्थित करते, तर मग काहीही प्रॉब्लेम येणार नाही, असं आता ती म्हणत असते. आणि अंजली म्हणते की ईश्वरी, आज तुला जागरण करायचं आहे बरं का. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर राकेशच्या मनात लाडू फुटायला सुरुवात होतात. तो म्हणतो की अरे वा,
म्हणजे आज माझी इंदोरी जिलेबी जागरण करणार आहे, तर आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या प्रकाशात अगदी मजा येणार आहे. मी मात्र मिस इंदोरला व्यवस्थित कंपनी देणार आहे. किती काही झालं तरीही मिस इंदोर ही माझ्यासोबतच असली पाहिजे. त्यासाठी मी काहीही करू शकतो, असं तो आता बोलायला लागतो. आणि तो असं सगळं मनातल्या मनात विचार करत असताना, त्याच्या मनात वाईट विचार सुरू असताना, मागून लॅपटॉपमधून राकेशचा चेहरा अर्णवला दिसत असतो. तो गालातल्या गालात हसत असतो आणि हे सगळं आता अर्णवला जाणवतं आणि परंतु तो काही बोलून दाखवत नाहीत. आता सगळेजण कोजागिरीला रात्री अगदी लॉनमध्ये जमलेले असतात आणि सगळेच जण आता गप्पा मारत असतात. मामा म्हणतो की वा वा वा, म्हणजे आपण असे बाहेर पहिल्यांदाच बसतोय, म्हणजे दरवर्षी आपण असे बाहेर बसतो ते कशासाठी, तर असं काहीतरी खाण्याचा वगैरे कार्यक्रम असेल ना त्याच्यासाठी. पण आपण आज असे हे गाण्यांच्या भेंड्या खेळण्यासाठी पहिल्यांदाच बसलो की नाही, चला आपण ना गाण्याच्या भेंड्यांना सुरुवात करूया. तेव्हा मग मी गाणी बोलायला सुरुवात करतो, असं मामा म्हटल्यावर आकाश म्हणतो की अरे अहो बाबा, तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय करताय ते? तुम्ही अशा गाण्यांच्या भेंड्या खेळायला सुरुवात केलात आणि गाणं बोलायला सुरुवात केलात ना, तर तो आकाशातला चंद्र पण पळून जाईल आणि मी आकाश पण पळून जाईल, असं म्हटल्यावर सगळे आता हसायला लागतात. त्यावेळेला तिथे आता मामा म्हणतो की ते जाऊ द्या, आपली जागरण करणारी नववधू आहे तरी कुठे. तितक्यातच ईश्वरी येते आणि ती सगळ्यांना गोड देत असते आणि मग सगळेजण तिच्याकडे बघतात. ईश्वरी म्हणते की हे घ्या, दूध पिण्याच्या अगोदर सगळ्यांनी छानपैकी तोंड गोड करून घ्या, असं ती सगळ्यांना सांगते. आणि असं सांगितल्याबरोबर आता ईश्वरी गोड देत असताना अंजली म्हणते की आज कोजागिरीचं सगळं काही ईश्वरीने केलं आहे बरं का, म्हणजे तिने मला ना कोणत्याही कामाला हात लावू दिलेला नाही आहे. दूध बनवण्यापासून ते मसाला कुठेपर्यंत, म्हणजेच तिने घरी मसाला तयार केला आहे हा दुधाचा, बाहेरून आणलेला नाही आहे. तेव्हा मग लगेचच हे सगळं होत असताना अंजली तिचं कौतुक करते आणि मामी म्हणते किंवा म्हणजे नवीन सुनबाईने जर स्वतःहून मनापासून सगळं केलं असेल तर चांगलंच आहे नाही का, म्हणजे सगळ्या गोष्टी मनापासून केल्या तर ते चांगलंच आहे, असं म्हटल्यावर मामा म्हणतो की अरे वा, म्हणजे आज खरं तर सूर्य वेगळ्याच दिशेला उगवलेला दिसतोय. आज चक्क आपली वल्लरी आपल्या ईश्वरीचं कौतुक करते, म्हणजे वेगळंच आहे का नाही का. तेव्हा मग खरं तर वल्लरी वेगळ्याच करण्यासाठी कौतुक करत असते. नंतर मग आता अर्णव पण आलेला असतो. अर्णव म्हणतो की काय, म्हणजे तुम्ही सगळेजण असे काय बसलात, कोजागिरी आहे तर ते कोजागिरीचं मिल्क कुठे आहे. तेव्हा मामा म्हणतो की अरे अर्णव, असं काय, अरे बाबा कोजागिरी पौर्णिमा आहे, मराठी सण आहे आपला, आणि हे काय तुझं मिल्क मिल्क सुरू आहे. म्हणजे आता तरी निदान कोजागिरीचं दूध असं म्हणावं ना, म्हणजे दूध म्हण, मिल्क काय बोलतोस रे, असं त्याला तो अगदी मस्तपैकी टोमणाच मारतो. ईश्वरी पण गालातच हसत असते. त्यावेळेला मामा म्हणतो की दूध म्हणावं रे अर्णव, दूध. तेव्हा तो म्हणतो की हो ठीक आहे मामा, मसाला दूध ठीक आहे. तेव्हा लगेचच आता तो म्हणतो की कुठे आहे मसाला दूध. त्याचबरोबर मामा म्हणायला लागतो की अरे हे काय तुझं, म्हणजे तुला आता फक्त दूध प्यायचं आहे आणि जाऊन झोपायचं आहे की काय. तेव्हा तो म्हणतो की येस ऑफकोर्स, त्याच्यासाठीच तर मी आलो आहे. तितक्यातच आता लगेचच लावण्य म्हणते की कसं आहेस ए आर. तेव्हा तो पटकन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की अरे लावण्य तू. तेव्हा मग वल्लरी म्हणते की हो, अरे काय झालं ना त्याचं, की मीच तिला आमंत्रण दिलं. कसं आहे ना, लावण्य आपल्या घरच्यासारखीच आहे ना, त्यामुळे तिला मी आमंत्रण दिलं, इकडे बोलवलं, म्हणजे आपल्या घरात गप्पा वगैरे मारण्यासाठी. तेव्हा मग पुढे अर्णव काहीच बोलत नाही. त्यानंतर मग ईश्वरीकडे तो बघायला लागतो. तेव्हा आता लगेचच पुढे अंजली म्हणते की मसाला दूध वगैरे ठीक आहे. तेव्हा लगेच आकाश म्हणतो की अरे मसाला दूध आणा तरी लवकर ईश्वरी. तेव्हा मग लावण्या तिथे बघतच राहते. अंजली म्हणते की एक मिनिट, अरे तुम्हाला काय नुसतं दुधाचं पडलं आहे, एक काम करा, ईश्वरी आणि अर्णव दोघं जणांनी, आता तुम्ही दोघं नवीन कपल आहात त्यामुळे तुम्ही दोघांनी आता या पाण्यामध्ये ना चंद्र बघायचं आहे आणि ते चंद्र पाहिल्यानंतरच आपण सगळेजण दूध पिणार आहोत, असं म्हटल्यावर आता अर्णव ईश्वरीकडे बघायला लागतो आणि लावण्या त्या दोघांकडेही बघत असते. त्यावेळेला आता लगेचच ईश्वरीला बघतच अंजली म्हणते की अरे बघताय काय, चला ना सगळी लवकर तयारी करायची आणि तुम्ही जर जितका वेळ कराल तितका सगळ्यांना आम्हाला लेट होणार आहे दूध पिण्यासाठी. तेव्हा मग ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही पुढे येत असतात. ईश्वरी अर्णवला म्हणते की पहिले तुम्ही पुढे व्हा. अर्णव म्हणत असतो की पहिले तू पुढे हो.
असं म्हणत म्हणत आता अंजली म्हणते की काय चाललं आहे काय तुमचं, तुम्ही पहिले आप पहिले, चला या लवकर दोघं पण. असं म्हणून आता ते दोघंजणही पुढे येतात. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही जो पाण्याचा घडा ताईने सजवून ठेवलेला असतो, आता त्या पाण्याच्या घड्याकडे दोघंजणही बघतात आणि अजूनही त्या पाण्यामध्ये चंद्र दिसत नसतो. तेव्हा आता सगळेजणं वर बघत असतात की आभाळात चंद्र दिसतोय की नाही, तर जाऊन या दोघांना दिसेल आणि नंतर आम्हाला दूध मिळेल. नंतर मग लावण्या हे सगळं बघताना तिची खूपच अगदी जळफळाट होत असतो. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही पाण्यामध्ये चंद्र शोधत असतात. त्यावेळेला चंद्र बघत असताना अंजली म्हणते की काय चंद्र दिसतोय की नाही. तेव्हा मग लगेचच पुढे अर्णव ईश्वरीच्या खांद्यावर त्याने हात ठेवलेला असतो आणि त्याने हात ठेवल्यानंतर तो ईश्वरीकडे बघतच म्हणतो की हो, दिसला चंद्र. आणि असं म्हटल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघायलाच लागते की अर्णवला कुठे काय पाण्यात चंद्र दिसला. ईश्वरी म्हणते की अर्णव सर कुठे आहे चंद्र, इथे तर चंद्र वगैरे काहीच नाही आहे. त्या अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, दिसलाय मला चंद्र, बघ मी तुला दाखवतो. असं म्हणून अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो. ईश्वरीला काही समजत नसतं की अर्णव सर नेमकं काय म्हणतायत. मग त्यावेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर, तो बघ चंद्र बाजूला दिसतोय मला. तेव्हा आता ईश्वरी हसते आणि म्हणते की अर्णव सर, म्हणजे तुम्ही मना म्हणालात का. तेव्हा मग तो म्हणतो की नाही मिस इंदोर, मी तुला कुठे म्हणाले, मी असं म्हणू शकतो का. ते बघ चंद्र जो आहे ना, तो बघ तिथे पाण्यात दिसतोय. रिअली मी तुला खरंच बोलतोय. ईश्वरीला असं वाटत असतं की अर्णव तिलाच बोलला की पाण्यात चंद्र दिसतोय म्हणून, म्हणजेच ईश्वरीच्या चेहऱ्याला. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की बघ तरी पाण्यात बघ चंद्र दिसतोय का. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, आत्ता दिसला मला चंद्र. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला मगाशीच दिसला होता. तुला काय वाटलं की मी तुझ्या चेहऱ्याला बोललो का की चंद्र दिसला म्हणून. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही, मला माहिती आहे तुम्ही माझ्या चेहऱ्याला नाहीच बोलणार. मला माहिती आहे तुम्ही चंद्र दिसला त्या चंद्रालाच बोलला असाल. आता दोघंजणही बघत असतात आणि गालातल्या गालात हसत असतात. खरं तर अर्णवने ईश्वरीलाच चंद्र म्हटलेलं असतं, त्यामुळे ते दोघंजणी आता एकमेकांकडे फक्त बघत असतात. आता त्यावेळेला ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असताना अर्णव हा त्याच्या लक्षात येतं की कितीही काही झालं तरी ईश्वरी आणि तो कधी वेगळे होणार नाही आहेत आणि मुद्दामच लावण्य आणि राकेश आता जळायला लागलेले असतात. तेव्हा मामा आणि अंजली म्हणते की चला रे बाबा, झालाय का चंद्र बघून, तर चला आता. तेव्हा तेवढ्यातच आकाश म्हणतो की हो, आता मसाला दूध हवा आहे आम्हा सगळ्यांना. तेव्हा मग तिथून अनिताताई येतात आणि त्या सगळ्यांसाठी दूध देतात. ईश्वरी म्हणते की अरे मामी, तुम्ही कशाला आलात, मी आले असते ना. तेव्हा वल्लरी आता मुद्दामच सगळ्यांसाठी दूध घेऊन आलेली असते, कारण तिला मुद्दामच हे सगळं घडवून आणायचं असतं त्यासाठी. नंतर आता वल्लरी ही दुधाचा ग्लास स्वतःकडे एक ठेवते, कारण तो ईश्वरीला द्यायचा असतो आणि तिनं मुद्दामच कमी ग्लास आणलेले असतात. आता ईश्वरी सगळ्यांना दूध देत असते आणि म्हणते की हे घ्या. तेव्हा सगळे तिला थँक्यू व्हेरी मच असं म्हणत असतात. त्यावेळेला मग ती दूध देत असताना राकेशकडे समोर येते. आता राकेश तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतो. तेव्हा ईश्वरी असं त्याच्यासमोर ग्लास धरते आणि तो त्यातला एक ग्लास उचलतो आणि थँक्यू असं फक्त बोलतो. ईश्वरी आता तोंड मुरडते आणि बाजूला निघून जाते आणि आजीला पण दुधाचा ग्लास देते. आता सगळ्यांना दुधाचा ग्लास मिळालेला असतो आणि आता अर्णव म्हणतो की अरे वा, खरं तर आज या दुधाच्या ग्लासच्या जागी दारूचा ग्लास असता तर खरंच बरं पडलं असतं, परंतु जाऊ दे, माझ्या इंदोरी जिलेबीच्या हातचं दूध आहे तर तेही दारूसारखंच चढेल मला, असं म्हणतच तो बोलतो. तेव्हा मग ती वल्लरीला देते आणि लावण्याला पण. तेव्हा नंतर मग अंजली म्हणते की हे काय अगं ईश्वरी, तुझ्यासाठी दुधाचा ग्लासच नाही उरला आहे. तेव्हा ती म्हणते की असू द्या, मी घेते नंतर. मग लगेचच वल्लरी म्हणते की अगं ईश्वरी, हा घे तू दुधाचा ग्लास. तेव्हा अंजली म्हणते पण मामी तुला. ईश्वरी पण म्हणते की हो तुम्हाला. तेव्हा ती म्हणते की अगं हे घे गं, कारण तसं आहे ना, रात्रीचं मला दूध तसंही पचत नाही. तेव्हा मग मामा म्हणतो की हो हो, वल्लरी अगदी बरोबर म्हणाली, तिला रात्रीचं दूध वगैरे पचत नाही, तिला त्रास होतो. तेव्हा मग आता लगेचच ईश्वरी तो ग्लास घेते आणि वल्लरीचा जो प्लॅन असतो तो सक्सेसफुल झालेला असतो. आता सगळेजण दूध प्यायला घेतात आणि पहिल्याच सुरुवातीलाच राकेश म्हणतो की वा वा, बढिया, एक नंबर बनलं आहे दूध. तेव्हा मग अंजली म्हणते की हो खरंच खूप मस्त. सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तर ईश्वरीला अंजली म्हणते की ईश्वरी, तुझ्या या दुधासाठी ना 100पैकी 500 मार्क बघ, किती सुंदर झालं आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो खरंच खूप बढिया झालं आहे, एकदम बढिया, असं तो तिच्या भाषेत बोलत असतो. आता सगळेजणं ईश्वरीचं कौतुक करत असतात म्हणून लावण्या तिच्याकडे बघत राहिलेली असते. नंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी विचार करते की चला काही असू देत, परंतु सगळ्यांना आवडले. आता ईश्वरी ते दूध बनवत असते आणि वल्लरीला आठवत असतं की तिने कशाप्रकारे काम करून ठेवलेलं असतं. आता
वल्लरी ही अनिताला सांगते की अनिता एक काम कर, माझ्या ना रूममधला AC बहुतेक चालू राहिला आहे, हे दुधाचं बघते मी, तू जरा AC बंद करून येशीस का? तेव्हा अनिताताई तो AC बंद करण्यासाठी म्हणून चाललेले असतात. आणि तेवढ्यातच आता वल्लरी ही ईश्वरीच्या एका काचेच्या ग्लासामध्ये औषध मिक्स करते आणि म्हणते की ईश्वरी, आता हे दूध तू पिणार आहेस. आणि मग तो दुधाचा ग्लास ती जरा वेगळाच ठेवते, जेणेकरून कोणालाही कोणताही संशय येऊ नये त्यासाठी. आणि मग ती म्हणते की ईश्वरी, आता हे दूध तू पूर्णपणे पिणार आणि त्यानंतर मग तुला झोप येणार आणि जागरण तू करू शकणार नाहीस. आता ईश्वरी ते दूध पित असते, तिला ते दूध जरासं कडवट लागत असतं, म्हणूनच ती हळूहळू पित असते. ती पूर्ण दुधाचा ग्लास काही संपत नाही. लावण्य आणि वल्लरीचं पूर्ण तिच्याकडे लक्ष असतं की ही कधी एकदा दूध पिऊन टाकते आणि कधी एकदा हिचं काम तमाम होते. तेव्हा मग आता सगळेजण खूपच जास्त थकलेले असतात आणि दूध प्यायल्यामुळे सगळ्यांना आता झोप यायला लागलेली असते. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना अर्णव आणि बाकीचे सगळे तिच्याकडे ईश्वरीकडे बघतात. तेव्हा मग मामा म्हणतो की ईश्वरी, अगं खरंच आज तुझे जागरण नाही का? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी इंदोर, मगाशी मी तुला म्हणालो तर होतो की हे मार्केट रेडीमेड मिळतं मसाल्याचं, परंतु तू जो काही हा हँडमेड मसाला बनवला आहेस ना, खरंच व्हेरी परफेक्ट. म्हणजे आय मस्ट से की हे मसाला दूध हे असं कुठेही मिळणार नाही, त्या मार्केटच्या दुधासारखंही नाही. खरंच खूप छान झालं हे सगळं. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते, म्हणजे चक्क अर्णव सर आज माझं कौतुक करतायत. अर्णव म्हणतो की येस मिस इंदोर, एकदम भारी झाले दूध, A1 असं म्हणून तो दूध पिऊन घेतो. ईश्वरीला आता आनंदच झालेला असतो की अर्णवने कौतुक केलं. मग तो म्हणतो की चला मिस इंदोर, एकदम बढिया दूध बनवून दिलेस तू. आता काय करायचं, रूममध्ये जायचं, AC ऑन करायचा आणि ब्लँकेट घ्यायचं आणि मस्तपैकी ताणून द्यायचं, झोपून जायचं, असं तो तिच्याकडे बघत म्हणत असतो. आता ईश्वरी जराशी नाक फुगवते. तो म्हणतो की मिस इंदोर, खरंच आय एम व्हेरी सॉरी. खरं तर मी तुझ्याबरोबर जागरण केलं असतं, पण काय ना, मला सहन होत नाही ते सगळं, म्हणजे ना मला त्रास होतो. त्यामुळे मी एक काम करतो, मी ना जाऊन झोपतो, म्हणजे कसं आहे मला जरा बरं वाटेल. तसंही मिस इंदोर, तुला करायला एकटीला जमेल ना जागरण? काही प्रॉब्लेम तर नाही ना तुला? तेव्हा असं ईश्वरीला बोलल्याबरोबर ती विचार करते की हां ठीक आहे, मी करूच शकते, असं म्हणून ती आता बोलून दाखवते. परंतु खरं तर तिच्या मनात असंच असतं की अर्णव तिच्यासोबत थांबावा आणि जागरण करावं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला तर हे सगळं ना झेपत नाही जागरण वगैरे, म्हणून किती काही झालं तरी मला झोपावंच लागतं. आय एम व्हेरी सॉरी, असं तो तिला आता बोलतो. ईश्वरी गप्पच असते. आता आकाशचा आणि बाकीच्यांच्या सगळ्यांचा दुधाचा ग्लास हा पिऊन झालेला असतो. आता एक एक जण ग्लास संपवतं आणि नंतर मग म्हणत असतात की वा वा, खरंच खूप मजा आली आहे. आता जर या दुधावर झोपलो ना तर अगदी झोप गाढ लागणार आहे. तेव्हा मग लावण्य आणि वल्लरी या दोघींचंही लक्ष हे अर्णवकडे आणि ईश्वरीकडे असतं, कारण ईश्वरीला कधी झोप लागते याचा विचार सुरू असतो. त्यावेळेला अर्णव म्हणतो की मिस इंदोर, होईल ना, जमेल ना तुला, काहीच प्रॉब्लेम नाही ना? तेव्हा ती हो असं म्हणून सगळ्यांजवळ येते. तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ ईश्वरी, अगं कसलाही विचार करू नकोस, फक्त एक काम करायचं आहे. मी आता ना, सगळेजण जमलेत, खरं तर ईश्वरी जागरण करणार आहे, पण किती काही झालं तरी ईश्वरीसोबत कंपनी द्यायला कोणीतरी असेलच, असं मामा बोलून दाखवतो. त्यानंतर मग आता आजी म्हणते की हे बघ ईश्वरी, कसं आहे ना, कोणतीही गोष्ट जर तू मनापासून केलीस ना, तर त्यावर तुझ्या लक्ष्मीदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच असणार आहे. आणि हे व्रत तू अगदी मनापासून केलंस तर लक्ष्मीदेवी नक्की तुझ्यावर प्रसन्न होईलच, असं आजी म्हणते. आणि म्हणते की चला. तेव्हा मग मामा म्हणतो की हो आजी, आपल्याला काय फार जागरण झेपणार नाही आई, त्यामुळे तू गोळ्या घ्या आणि झोपा. तेव्हा मग आजी आतमध्ये जाते आणि राकेशही म्हणतो की वा, खरंच खूप मस्त मजा येणार आहे आज, म्हणजे या दुधामुळे झोप तर फारच छान लागणार आहे, असं मुद्दाम तो बोलून दाखवतो. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, अगं मी तुझ्यासोबत कंपनी द्यायला थांबू का गं जागरणासाठी, म्हणजे तू एकटी थांबशील ना? तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की नको ताई, त्याची काहीच जरूरत नाही आहे, ती काही बोलायला जाणार. तेवढ्यातच तो म्हणतो की अगं अंजली, तुला समजतंय का, अगं तू 2 जीवांची आहेस, त्यामुळे जरा बाळाचा तरी विचार कर. तुला जागरण वगैरे जमणार नाही, तुला त्याचा त्रास होईल, ॲसिडिटी होईल, त्यामुळे तुला आराम करावाच लागेल. तेव्हा मग तू अशी थांबू नकोस, असं राकेश बोलून दाखवतो. त्यावर अर्णव पण म्हणतो की हो ताई, जिजू बरोबर बोलतायत, तू तुझ्या तब्येतीला जपलं पाहिजेस, त्यामुळे एक काम कर, तू आराम कर, तू जाऊन झोप. तेव्हा मग तो म्हणतो की नाही रे, ईश्वरी एकटी आहे ना. तेव्हा तो म्हणतो की अगं त्यात काय आहे, ईश्वरी एकटी आहे, तिला सवय आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, ती जागरण करू शकते. तेव्हा मामा म्हणतो की हो बरं का ईश्वरी, ऐकलंस का, एक काम करतो मी पण ना, जरा जातो, एक डुलकी काढून येतो, मग तुला देतो कंपनी द्यायला जागरण करायला. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामा त्याची काय गरज नाही आहे.
तेव्हा आकाश म्हणतो की ओ डॅड, तुम्ही ना काही बोलू नका उगाच. आता तुम्ही एकदा झोपले ना की झोपले. तुम्ही काही जागरण वगैरे करायला येत नसतात. तेव्हा असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात आणि मग लगेच आकाश आणि अर्णव मामाला म्हणतात की हे बघ मामा, जा जा झोप तू. उगीचच काहीतरी ना ईश्वरीला खोटं सांगत बसू नको. असं म्हणून आता तो म्हणतो की सॉरी या ईश्वरी, मी निघतो. तेव्हा मग मामा पण निघून जातो. आता आकाश म्हणतो की चला, आता मला पण छान हे दूध प्यायल्यानंतर झोप लागणार आहे. आकाश पण तिकडून निघून जातो. तेव्हा आता आकाशला मामा म्हणतो की बरं आकाश, ऐकलंस का, मी ना तुला छानपैकी असं गाणं ऐकवून दाखवतो. तो म्हणतो की ओ डॅड, तुम्ही ना जरा शांतच बसा, मला तुमचं गाणं वगैरे काही ऐकायचं नाही, मला शांत झोपायचं आहे आता. नंतर सगळेजण निघून गेल्यावर वल्लरी आणि मामी बसलेली असताना अर्णव म्हणतो की अरे मामी, लावण्या, तुम्ही का दोघीजण इथे बसलात, जा तुम्ही दोघी आतमध्ये जाऊन गप्पा मारा. आणि सगळेजण गेल्यावर ईश्वरीला असं वाटतं की अर्णव तिच्याबरोबर गप्पा मारत बसेल. त्यावेळेला अर्णव म्हणतो की बरं मी सिंदूर, चला एकदम दूध मस्त होतं बरं का, मी निघतो. त्यावेळेला मग असं म्हटल्यावर ईश्वरी बघतच राहते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, व्हॉट हॅपन्ड, मी तुला मगाशीच म्हणालो होतो की अगं मला हे जागरण वगैरे काही झेपत नाही, म्हणजे मी काही जागा राहणार नाही आहे. आता मला ना मस्त झोप येते आणि हे छान दूध होतं, आता मस्तपैकी रूममध्ये जायचं, ब्लँकेट घ्यायचं आणि छान गाढ झोपून जायचं. असं म्हटल्यानंतर ईश्वरीचा आता चेहरा जरासा पडतो. तिला खरं तर खोटं वाटत असतं. ईश्वरी म्हणते की हे काय, हे तर खरंच निघालेत, मला वाटलं मगाशी की मस्करी करतायत, पण हे तर थांबायला तयारच नाही. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की बरं मिस इंदौर, गुड नाईट आणि ऑल द बेस्ट, तुला एकटीला जागरण करायचं आहे, जमेल ना तुला? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो जमेल मला. तेव्हा मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे घे दुधाचा ग्लास. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडून तो ग्लास घेते आणि म्हणते की ओके ठीक आहे. आणि मग स्वतःचा ग्लास ती पीत असते. ती म्हणते की हे दूध असं कडवट का लागतं आहे, म्हणजे बाकीचं तर दूध अगदी व्यवस्थित वाटत होतं. मग ती दुधाचा ग्लास आता बाजूलाच ठेवून देते आणि ते अर्धं दूध पितच नाही. ईश्वरी म्हणते की मला कळतच नाही आहे की हे दूध असं कडवट कसं काय लागू शकतंय. ईश्वरी आता तो दुधाचा ग्लास तिथेच ठेवते आणि नंतर काहीच बोलत नाही. तर इथे सगळेजण गेल्यावर अर्णवही गेलेला असतो आणि खरं तर राकेशला बघून खूप आनंद होतो की ईश्वरी एकटीच आहे आता बाहेर, म्हणून तो तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतो. तेव्हा ईश्वरी आता आतमध्ये एकटी बाहेर असल्यामुळे एकटी आतमध्ये जायला निघते. तर तिथे राकेश हा खिडकी उघडून बाहेर येतो आणि बघतो तर ईश्वरीचा दुधाचा अर्धा ग्लास तसाच असतो. त्यामुळे तो दुधाचा ग्लास बघतो आणि म्हणतो की अरे वा, अरे हे तर दूध एकदम बेस्टच असणार आहे. असं म्हणून तो दुधाचा ग्लास असतो तो घेतो आणि नंतर ईश्वरी आतमध्ये निघते. वैतागते की कोणीच आता राहिलेलं नाही आहे, म्हणजे अर्णव पण निघून गेला आहे. ईश्वरी पण निघून जाते आणि अर्णव नसताना राकेश बाहेर येतो आणि म्हणतो की वा, माझ्या इंदोरी जिलेबीचा हे दुधाचा ग्लास आणि त्यामधलं जे दूध असतं त्यात खरं तर औषध मिक्स असतं, परंतु राकेशला त्याबाबत काहीच माहीत नसतं आणि म्हणूनच तो आता तो दुधाचा ग्लास घेतो आणि ते दूध प्यायला सुरुवात करतो. आणि ते दूध प्यायल्यानंतर त्याला आता एकदम वेगळंच कसं तरी वाटत असतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता ईश्वरीला झोप येत असते म्हणून अर्णव आणि ईश्वरी हे दोघंजणी अगदी डान्स करत असतात आणि गाडीमागून लपून छपून लावण्य आणि वल्लरी त्या दोघांकडेही बघत असतात. आता ईश्वरीला ते दूध प्यायल्यामुळे मध्ये मध्ये डुलकी येत असते आणि तिला आता डुलकी आल्यामुळे अर्णव पटकन तिचा लक्ष वळवतो आणि पुन्हा ते डान्स करायला सुरुवात करतात. आणि लावण्य वल्लरी दोघंजणी म्हणतात की यांचं काय चाललं आहे काय, आणि या ईश्वरीला झोप कशी येत नाही आहे इतकं औषधाचं दूध प्यायल्यानंतर. लावण्य आणि वल्लरी दोघेही अगदी जळफळत असतात, कारण ईश्वरी आणि अर्णव दोघंही एकत्र असल्याने डान्स करत असतात आणि ईश्वरीला झोप येत असल्यामुळे अर्णव हा डान्स करून तिला अगदी जागरण करून जागं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ते सगळं आता दोघंजण एकत्र असताना लावण्य बघत असते आणि म्हणते की मामी, आपण जे काही ठरवलं ते तर होतच नाही आहे, वेगळंच काहीतरी होतं आहे. तर आता ईश्वरीला लावण्या घरी बोलते की ईश्वरी, तुझे हे जे काही करतेस ना ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की लावण्या मॅम, लक्षात ठेवा किती काही झालं ना तरीही ही जी काही प्रथा आहे ना ही मीच पूर्ण करणार आहे आणि मीच जागरण करणार आहे, कारण माझ्या सासूबाईंनी ही जी काही प्रथा सुरू केली नाही मी पुढे ठेवणार आहे या घराची सून. असं म्हणून आता ईश्वरी तिची स्वतःची जागा लावण्याला दाखवून देते आणि अशा प्रकारे आता ईश्वरीने लावण्याचा चांगलाच मात उतरवलेला असतो. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.